आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रचारात सक्रिय होण्याचे जाहीर केले, काय बोल? बघा, आपण बघितलं असेल की जेव्हा मी भारतीय जनता पार्टीचे सगळं पॅनल उभं केलं आणि इथे निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे ठरलेलं होतं की आज सेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, कोणताही पक्ष असेल, प्रत्येक जण आपलं आपलं पॅनल इथे उभं करणार आहे. आणि आमची ही आधीपासून तयारी होती. युतीचा प्रस्ताव आम्ही सुद्धा सांगितलं होतं, पण माझ्याकडे किंवा अशोक भाऊ असतील जे तालुक्यातले प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडे कोणताही युतीचा प्रस्ताव आलेला नव्हता. आणि पहिली गोष्ट की हा तालुका ही विधानसभा आधीपासून भारतीय जनता पार्टीच्या विचारांची आहे. गेल्या अनेक वर्ष नाथाभाऊ सुद्धा इथे भारतीय जनता पार्टीमधनं निवडून आलेले आहे आमदार म्हणून. मी खासदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आलेली आहे. आज जे नाथाभाऊ मला माहित नाही, कारण मी सकाळपासून प्रचारात आहे, ते काय बोलले नाही बोलले किंवा प्रचारमध्ये सक्रिय होणार नाही होणार ते मला या विषयात काही अजून कल्पना नाही, मी बघितलं सुद्धा नाहीये. पण कारण की आज कोण सक्रिय होणार आहे नाही होणार मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही, कारण प्रत्येकाचा व्यक्तिगत त्यांचा निर्णय आहे, त्यांचे पक्ष आहे, ते निर्णय त्यांच्या अनुषंगाने घेऊ शकतात. पण आज मी भारतीय जनता पार्टी म्हणून माझे सगळे उमेदवार इथे उतरवलेले आहे. नगराध्यक्ष म्हणून आमचे भावनाताई महाजन इथे उतरलेले आहेत. जे आमचे उमेदवार आहे, आज ललित महाजन आहे, हा सर्वसामान्य मधला माणूस आहे की जो जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहू शकतो. आणि त्यानंतर या शहराची जबाबदारी मी आज घेतलेली आहे खासदार म्हणून, या शहराची रहिवासी म्हणून. हे माझं कर्तव्य आहे की या शहराला व्यवस्थित पुढे घेऊन जाणं. म्हणून मी माझ्या पद्धतीने पूर्ण प्रचार करते. आमचे सगळे कार्यकर्ते, पूर्ण पदाधिकारी आज पूर्ण ग्राउंडवर उतरून सगळ्या उमेदवारांचा प्रचार करताय, हाऊस टू हाऊस जात. तो त्याचा व्यक्तिगत विषय आहे की कोणाला या निवडणुकीमध्ये सक्रिय व्हायचंय की नाही व्हायचं. केंद्रीय मंत्री आमच्या विरोधात आहे असं काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कालच्या सभेत म्हटलेलं. बघा, मी विरोधात नाही, बघा विरोधात का गेली हे पण याचा विचारही केला पाहिजे. आणि ही निवडणूक आहे, प्रत्येक पक्षाच्या लोकांना वाटतं की बाबा आपला पक्ष वाढला पाहिजे. माझी निवडणूक झाल्यानंतर माझं काम झालं असं नाही होऊ शकत, कारण की मी आज जे काही आहे लोकांमुळे आहे, कार्यकर्त्यांमुळे आहे, पक्षामुळे आहे, ही जाणीव मला आहे. आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आमची निवडणूक झाली म्हणून सगळं संपलं तर असं नाही होत. कार्यकर्त्यांसाठी पण उभं राहणं गरजेचं आहे, कारण कार्यकर्ता हा जनतेमध्ये फिरतो, तो जनतेशी निगडीत असतो, त्याला जनतेच्या समस्या माहीत असतात. कारण की मी एकटी नाही सगळं काही करू शकत, मला सोबत काम करणारे माझे कार्यकर्तेही तेवढे सक्षम पाहिजे, ते जनतेमध्ये जाऊन जनतेसाठी काम करू शकतात. आणि ही निवडणूक मी माझ्यासाठी नाही लढत, ही निवडणूक मी लोकांसाठी लढते, ही निवडणूक मी कार्यकर्त्यांसाठी लढते आहे. आणि म्हणून मला नाही फरक पडत कोणी माझ्यावर काय टीका करताय. ठीक आहे, मी मंत्री आहे, पण सगळीकडे मी मंत्रीचा अजेंडा घेऊन नाही फिरू शकत आणि माझ्या गावासाठी तर नाही घेऊन फिरू शकत. मंत्रीपद मी माझं साईडला ठेवेल, पण आधी मला प्राधान्य आधी गावाला द्यायचं, इथल्या लोकांना द्यायचं, कार्यकर्त्यांना द्यायचं, पक्षाला द्यायचं, नंतर माझं मंत्रीपद आहे. मंत्रीपद असून जर मला काही करताच येत नसेल तर उपयोग काय त्या मंत्रीपदाचा. म्हणून मला नाही फरक पडत कोणाला काय माझ्यावर टीका करायची, ज्याला जे वाटेल ते करू द्या. मी आज काय मला गल्ली जरी फिरावं लागलं, घर टू घर जरी फिरावं लागलं, मी फिरेल, कारण की मी इथली आहे, हे लोक माझे, आणि माझ्या लोकांसाठी मला काम करायचं असेल तर त्याच्या वाईट काय. मंत्रीपद हे नंतर आहे माझं. प्रदेशातून तुम्ही मतदारांना मत मागत आहात. मी भावनिक साथ देत नाहीये. बघा, भावनिक इथे होण्याचा काही विषयच येत नाही. मी जनतेला एवढंच सांगते आहे की हे निवडणूक लोकसभेची किंवा विधानसभेची नाही, किंवा मी स्वतः या निवडणुकीत उभी नाहीये. ही निवडणूक जनतेची आहे, कारण की ज्या काही समस्या आहे ह्या लोकांच्या असतात. आज छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ठीक आहे, आज खासदार म्हणून माझ्याकडे त्यांचं खूप कमी काम पडत असेल. माझं काम आहे हायवे बनवणं, रेल्वे करणं, ज्या सुविधा, मोठ्या सुविधा, व्यक्तिगत लाभाच्या योजना नगर पंचायत पर्यंत आणणं किंवा जिल्हा परिषद पर्यंत आणणं, सरकारच्या योजना इथपर्यंत आणणं. पण तिथून पुढे जी जबाबदारी येते ही नगरपंचायतची येते. पण जर नगरपंचायत काम चांगलं करत नसेल तर तिथे मला लक्ष घालणं ही माझी जबाबदारी. मी भावनिक काहीच आव्हान करत नाही. मी एवढंच सांगते आहे की निवडणूक जनतेची आहे, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आज ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत, ज्या लोकांना याच्यातनं सफर व्हावं लागतं, तर याच्याकडे कुठे ना कुठे लक्ष द्यायची माझी सुद्धा जबाबदारी, कारण आज लोकांनी मला निवडून दिलंय. आणि जर मी ते करत नसेल तर माझा उपयोग नाही पदावर राहून. मुक्ताईनगरच्या विकासाचं विजन काय राहील आपलं?
मुक्ताईनगर विकासाचं विजन माझं हेच आहे की जे सगळ्यांना वाटतं की मुक्ताईनगर शहर हे पहिलं तर सुरक्षित झालं पाहिजे. इथे जी काही दडपशाही आहे ती संपली पाहिजे. इथं लोकांना एक मोकळा श्वास घेता आला पाहिजे. इथल्या महिला असतील, मुली असतील, त्यांना वाटलं पाहिजे की मी बेरात्री पण सुरक्षित इथं फिरू शकते, दिवसा मी एकटी जाऊ शकते कुठे पण, जे की आज चित्र नाहीये. आधी तर महिलांना, मुलींना सुरक्षित करणं, त्याच्यानंतर इथल्या युवक आज जे व्यसनचे दिन झालेले, आज व्यसनचे नादी जे लागले, हे सगळे 2 नंबरचे धंदे इथे थांबवणं, जे 2 नंबरची दारू इथे विकली जाते ते आधी बंद करणं, कारण की आज छोटे छोटे मुलांवर परिणाम होऊ लागले. मुलांचं भविष्य आज इथे व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांना चांगल्या सुविधा इथे मिळाल्या पाहिजे. आज प्रत्येक कॉलनीमध्ये रस्ते असतील, गटर असेल, पाण्याची व्यवस्थापन असेल, इथे घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या नगरपंचायतच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं, जे की आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करू शकतो. आज महिला बचत गटांसाठी इथे बरंचसं काम करायचं आहे. आज व्यापारी वर्ग इथे मोठा आहे, त्यांच्यासाठी व्यापारी संकुल उभं करायचं आहे. गावाला सुंदर बनवायचंय, स्वच्छ बनवायचं आहे. जे मुक्ताईनगर नाव आहे, आई मुक्ताईच्या नावाने ते नाव आहे, तर तेवढं ही भूमी पण तेवढी पवित्र असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये लोकांनी आम्हाला कौल दिल्यानंतर मी काम करेल. इथे क्रीडा मंत्री म्हणून एक चांगलं क्रीडांगण मला उभं करायचं आहे की छोट्यांपासून तर मोठ्यांच्यासाठी इथे चांगल्या क्रीडाच्या व्यवस्था उभ्या झाल्या पाहिजे, की जेणेकरून आजचा युवक हा व्यसनाचे दिन होऊन जाणार नाही, व्यसनाच्या मागे पळणार नाही. तो त्याच्या फिजिकल, मेंटली फिटनेसच्या मागे पळेल, तो पण क्रीडाच्या माध्यमातून.